सावित्रीबाई, सातारा जिल्ह्यात. वय मी सावित्रीबाई. मी जन्मले तेव्हा माझ्या बाबांनी हत्तीवरून साखर वाटली, पण मला शाळा शिकवली नाही. का माहितीये का, तेव्हा मुलींची शाळाच नव्हती, मुलींना शिकूच देत नव्हते. एकदा मी जत्रेत गेले, तिथे काहीतरी कागद वाटत होते. छान होते, हिरवे होते, पिवळे होते, नारंगी होते. मला पण त्यांनी एक कागद दिला. मी त्याला पाहिलं, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. मला काय वाचताच येत नव्हतं. मला खूप वाईट वाटलं. मी त्याची घडी घातली आणि घडी नेऊन जपून ठेवलं. आणि मग मी पुढच्या वर्षी 9 वर्षाची झाले आणि माझं लग्न ज्योतिबा फुलांशी झालं. त्यांनी मला शाळा शिकवली. तुमच्यासारखी पाटी पेन्सिल नव्हती माझ्याकडे. जमीन म्हणजे पाटी, झाडाची काठी म्हणजे पेन्सिल. मी जमिनीवर अक्षरे गिरवू लागले आणि मग मी वाचायला लिहायला शिकले. आणि मला ज्योतिबा फुल्यांनी अहमदनगरला शिकायला पाठवलं. आणि मग मी तिथे पहिली स्त्री शिक्षिका झाली. तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या देशाचं नाव मोठं करा. मी येते.